बातमी आहे सुरुवातीला ठाण्यातून। ठाणे डेपोच्या एसटी चालकाला भिवंडी डेपोमध्ये रिक्षा चालकांच्या मारहाणीनंतरच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आजही कायम पाहायला मिळतात। सुहास रेडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुहास, काय अधिक माहिती आहे? दीपक, काल प्रभाकर गायकवाड याला ज्या मारण्याच्या संदर्भात भिवंडी डेपो जो काल बंद होता त्यानंतर त्याच्या युनियननी संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण डेपोंवरती मेसेज पाठवला। त्याचा पडसाद ठाण्यामध्ये देखील बंद झाल्याचं कळतंय। सध्या या प्रकरणी भिवंडी डेपो जरी सुरू असला तरी महाराष्ट्र डेपोमध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यांच्या युनियनकडनं। आता जी माहिती मिळते त्याप्रमाणे ठाणा डेपो हा बंद झाल्याचं सध्या कळतंय। दीपक, सुहास, तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं 2 कारवाईत 40 कोटींचं सोनं जप्त केलंय। मस्कतहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबईला आलेल्या विमानातून 3 आरोपींना प्रत्येकी 10 तोळ सोन्याची 4 बिस्किटं आणली होती। कस्टमच्या तपासात ही बिस्किटं जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। तर दुसऱ्या घटनेत कुवेतहून मुंबईमध्ये आलेल्या विमानात 1 किलो सोन्याची 2 तुकडे जप्त करण्यात आले। पुणे रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला टीसी आणि आरपीएफच्या जवानांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। हा प्रकार 1 फेब्रुवारीला घडल्याचं समोर येतंय। लातूर एक्सप्रेसनं जाणाऱ्या एका प्रवाशासोबत असलेल्या महिलेकडे तिकीट नव्हतं। टीसीनं त्यांना पकडल्यानंतर त्यांच्यात वादावाद झाली आणि त्यातूनच टीसी आणि आरपीएफ जवानांना मारहाण केल्याचा आरोप या प्रवाशानं केलाय। दरम्यान या प्रकरणी आपली बाजू मांडताना प्रवाशानं आधी शिवीगाळ केल्याचं तसंच टीसीची कॉलर पकडल्याचं स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडे दिलंय। पनवेलजवळ रेल्वेच्या ट्रॅकवर विजेचा पोल टाकल्याची घटना ताजी असतानाच आता तळोजा नावडे दरम्यान रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या आढळल्यात। तळोजा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून हा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मुंबई महापालिकेला माफिया राजची उपमा देणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार राहुल शेवाळ यांनाच आव्हान दिलंय। मी माझ्या कुटुंबियांच्या संपत्तीचं ऑडिट करायला तयार आहे। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबियांच्या संपत्तीचं ऑडिट करून जनतेसमोर ठेवावं असं आव्हान सोमय्या यांनी केलंय। मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं सोमय्या यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली। महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। मात्र या यादीतून गुरुदास कामतांचं नाव वगळण्यात आलं। कामतांना डच्चू दिल्याच्या मुद्द्यावरून आक्षेप घेण्यास सुरुवात होताच काँग्रेसनं यादीच्या मसुद्यामध्ये बदल केला आणि ती यादी ही मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणच्या प्रचारासाठी लागू होईल असं स्पष्ट केलं आहे। ठाण्यात शिवसेनेनं 25 वर्ष कचरा खाल्ला असून 4,500 कोटींपैकी 2,225 कोटी खिशात घातल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। कचऱ्याचं कोणतेही नियोजन न केल्यानं ठाणेकरांना हा भुर्दंड भरावा लागला। 22 लाख ठाणेकर आणि शेकडो टन कचरा उचलण्यासाठी केवळ 200 घंटा गाड्या आहेत। त्यामुळे नियोजनातच भ्रष्टाचार असल्याचा आरोप आव्हाडांनी केला। निवडणुकीच्या तोंडावर दगाफटका बसू नये म्हणून शिवसेना आणि भाजपनं बंडखोरांना घरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली। शिवसेनेनं मुंबईतल्या 26 शिवसैनिकांची हकालपट्टी केली तर नागपुरात भाजपनं 30 बंडखोरांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं। शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के, माजी नगरसेविका शुभांगी शिर्के, घाटकोपरचे माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे आणि प्रभादेवीतून बंडखोरी करणारे महेश सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। तर नागपुरात दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरणाऱ्यांना तसंच अपक्ष लढण्याचा निर्णय घेणाऱ्या उमेदवारांना भाजपनं 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे। भिवंडीत काल एमआयएमची प्रचारसभा पार पडली। यावेळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन केलं। आपल्याला भावनिक होण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं। जर 17 कोटी मतं घेऊन मोदी पंतप्रधान बनू शकतात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असताना एकही मुस्लिम नेता संसदेत का जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मुंबई पालिकेचे मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक झाली आहे। महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपात जाधव यांना दादर पोलिसांनी अटक केली। सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव या प्रभाग क्रमांक 192 मधून मनसेच्या उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारावेळी सुधीर जाधव तक्रारदार महिलेच्या घरी गेले होते। त्यानंतर याच महिलेला सुधीर जाधव यांनी दारूच्या नशेत व्हॉट्सॲपवरून रात्रभर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप आहे। त्यानंतर पोलिसात तक्रार करू नये म्हणून आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोपही सदर महिलेनं केला आहे।
पुण्यात वर्दळीचे रस्ते आणि प्रमुख चौकात वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर नदीपात्रातील जागेच्या वापरावरही निर्बंध आहेत. त्यामुळे सभा घ्यायची तरी कुठे असा प्रश्न राजकीय पक्षांसमोर उभा टाकलाय. मनसेने मात्र नेहमीप्रमाणे नदीपात्रातच सभा घेण्याचा विचार बोलून दाखवला तर त्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीला अवघे काहीच दिवस उरल्यानं पुण्यात प्रचाराची धूम सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभनं दाखवली जात आहेत. या प्रलोभनांना पुणेकरांनी आपल्या पाट्यांमधून सणसणीत उत्तर दिलं आहे. इकडे मुंबईतल्या मेट्रो 3चा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या प्रकल्पासाठी एकाही झाडाला हात लावू नका असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. चर्चगेट परिसरात होणाऱ्या मेट्रो 3च्या कामासाठी सुमारे 5,000 झाडांची कत्तल होणार असल्याचा दावा करत स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही असं सांगत हायकोर्टानं हे आदेश दिलेत. दरम्यान यावर आपली बाजू मांडताना प्रशासनानं ही झाडं दुसरीकडे लावली जातील असं स्पष्टीकरण दिलं आहे. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी भारताच्या नागरिकांनी मदत करा अशी विनंती बलुचिस्तानच्या नेत्या नायला बलोच यांनी केली आहे. काल त्यांनी विरारमध्ये पत्रकार परिषद घेतली. बलुचिस्तानमध्ये 4 करोड बलोच नागरिकांना पाकिस्तान लष्कर चीनच्या मदतीनं मरण यातना देत आहे. बलुचिस्तानचं सध्या विदारक स्थिती असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या नायला या भारतभर फिरून भारतीय नागरिकांकडून मदतीची मागणी करत आहेत. मुंबईतल्या वांद्रेच्या खेरवाडीत रस्त्यावर धावणाऱ्या कारनं अचानक पेट घेतला. या इतकी भीषण होती की यात गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. सायंकाळी 5च्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर काही काळ रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली होती. पेटत्या कारचा थरार पाहून रस्त्यावरची सर्व वाहनं थांबली. आगीचे लोळ वाढत जाऊन पूर्ण कार या आगीत भस्मसात झाली. अखेर थोड्या वेळानंतर रस्त्यावरची वाहतूक सुरू करण्यात आली. वसईत शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरी गावठी दारू सापडल्यानं एकच खळबळ उडाली. नरेश भुईर असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. पालघरच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं वसई तालुक्यातील अर्नाळा आणि वालीव इथं छापेमारी करून 2,61,00,000ची गावठी दारू जप्त केली. भुईर याच्याकडून या कारवाईत अडथळा आणला जात होता. त्याच्या घरात झडती घेतली असता दारू बनवण्याचं रसायन आणि भट्टी सापडली. पोलिसांनी नरेश भुईर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवन साधना गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. मॉडर्न कॉलेजचे डॉक्टर गजानन एकबोटे, मनोहर देशमुख, प्रसिद्ध नर्तिका सुचेता चाफेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव, MITचे विश्वनाथ कराड आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांना जीवन साधना पुरस्कार जाहीर करण्यात आला.